नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन शिक्षण शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत इयत्ता 9वी साठी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील 6वे प्रकरण वनस्पतींचे वर्गीकरण घेऊन येत आहे. मी गावित अमित सर, CNO मॅडम श्रीमती नीता ठाकरे मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आज आपण उपसृष्टी म्हणजेच बीजपत्री वनस्पती कोणत्या यांचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणाचा या अगोदर पहिला भाग झालेला आहे. उर्वरित दुसरा भाग म्हणजे आजचा हा, याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर झालेला जो काही भाग आहे त्या भागामध्ये आपण बघितलं की आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती आपण पाहत असतो. तर त्या वनस्पतींमध्ये त्यांचा आकार, त्यांची उंची, त्यांचा रंग यांची काही ठळक वैशिष्ट्ये असतात आणि या वनस्पती वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यांच्या आकाराने, त्यांच्या रंगाने, त्यांच्या उंचीने. या गोष्टी आपल्याला माहीतच आहे. तर या वनस्पतींच्या या वेगवेगळ्या गुणधर्मांमुळे त्यांचा अभ्यास करणे फार गरजेचं आहे आणि म्हणून वनस्पतींचं वर्गीकरण करणे हे देखील फार महत्त्वाचं आहे. कारण की या वर्गीकरणामुळेच आपल्याला त्यांचा आकार, त्यांचा रंग, त्यांची उंची, त्याचबरोबर बरेचसे असे घटक आहेत, त्या घटकांमार्फत त्यांचं वर्गीकरण केलं जातं आणि त्या वर्गीकरणाने त्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोपं होत असतं. ठीक आहे. तर सर्वसाधारणपणे वनस्पतींचं वर्गीकरण हे फुलं येणाऱ्या वनस्पती व फुलं न येणाऱ्या वनस्पती अशा 2 वेगवेगळ्या गटांमध्ये केले जाते. आपण बघत आहात स्क्रीनवर की फुलं येणाऱ्या वनस्पती आणि फुलं न येणाऱ्या वनस्पती, फुलं येणाऱ्या वनस्पती आणि फुलं न येणाऱ्या वनस्पती. तर अशा 2 गटांमध्ये त्या वनस्पतींचं काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. त्याचबरोबर जलवाहिन्या व रसवाहिन्या असणाऱ्या आणि त्या नसणाऱ्या वनस्पती अशा देखील गटांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं जातं. बरोबर. तर हे जे काही वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे वनस्पतींचा त्याचबरोबर इतर सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट व्हिटाकर यांनी एक वेगळीच पद्धत अस्तित्वात आणली आणि त्या पद्धतीला नाव देण्यात आलं पंचसृष्टी पद्धत. जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात की या पद्धतीमध्ये पोषण पद्धती, पोषण स्त्रोत, पेशी रचना, शरीर संस्था या वेगवेगळ्या तत्वांनुसार वर्गीकरण केले जाते. जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, पेशी रचना, पोषण पद्धती, पोषण स्त्रोत आणि शरीर रचना. तर या सर्वांचं या वेगवेगळ्या तत्वानुसार काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. त्याचबरोबर जो काही मोनेरा, प्रोटिस्टा, कवक जो तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहे, यातील मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक या सृष्टीचा अभ्यास यापूर्वी आपण केलेला आहे. मागच्या तासाला देखील तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे. तर आपण वनस्पतीमध्ये असणारे जे काही रहस्य आहे आणि त्यांची जी काही विविधता आहे यांची माहिती या अगोदर घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपण विचार केला तर सजीवांचं वर्गीकरण कसे करण्यात आले हे आपण या अगोदर बघितलेलं आहे आणि त्याचा
तक्ता देखील तुमच्या समोर मी दाखवत आहे बघा. तर सजीवांचं जे वर्गीकरण आहे ते आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी याच्यामध्ये झालेलं आहे. आदी केंद्रकी मोनेरा, त्याचबरोबर दृश्य केंद्रकी एक पेशीय, त्यानंतर बहुपेशीय. तर बहुपेशीय याचं वर्गीकरण पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. तर त्याचबरोबर पेशीभित्तिका असणारे जे काही वनस्पती त्यांचं स्वयंपोषी आणि परपोषी वनस्पती यांच्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. स्वयंपोषी वनस्पती वर्गीय तर परपोषी कवक वर्गीय असतात. या गोष्टी आपण या अगोदर बघितलेल्या आहेत. पेशीभित्तिका नसणारे प्राणीवर्गीय असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काही आदी केंद्रकी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. आदी केंद्रकी पेशींमध्ये पेशीभित्तिका नसते. या बहुतेक करून एक पेशीय असतात. जसं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे की ही जी काही आकृती आहे या आकृतीमध्ये आदी केंद्रिकी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. या बहुतेक करून एक पेशीयच असतात. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही दुसरी आकृती बघत आहात. या दुसऱ्या आकृतीमध्ये पेशीभित्तिका केंद्र त्याचबरोबर एक पेशीय असतात आणि त्या बहुपेशीय देखील असतात. तर या ज्या काही पेशीभित्तिका आहेत या पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशीत आढळतात. त्याचबरोबर वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने, जसं तुम्ही बघत आहात स्क्रीनवर, हा सूर्य आहे, ही वनस्पती आहे. तर सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात आणि त्याला आपण प्रकाश संश्लेषण असं देखील म्हणतो. तर ज्या काही परपोषी वनस्पती असतात म्हणजे ज्या अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून असतात, बरोबर, त्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेल्या या तक्त्यावरून मागील पाठामध्ये देखील आपण अभ्यासलो की सजीवांचे वर्गीकरण कशा प्रकारे करण्यात आलेले आहे आणि याचा तुम्हाला आता चांगलाच अनुभव आला असेल. तर आता अशाच प्रकारे आपण वनस्पतींचं जे काही वर्गीकरण आहे ते कशा पद्धतीने केलं गेलं हे याच्या अगोदर देखील बघितलेलं आहे. आणि यामध्ये आपण बघू सृष्टी वनस्पती. यामध्ये आपण मागच्या तासामध्ये सृष्टी वनस्पती आपण बघितल्या. तर या वनस्पतींमध्ये अशी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके असतील बरं की जी तिला प्राणीपेशीपेक्षा वेगळी करतात, बरोबर? तर सर्वात महत्वाचं म्हणजे की या वनस्पती असतात, या वनस्पतींमध्ये लवके असतात. लवके म्हणजे हरित लवके. या हरित लवकांमुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हे बघा, हरित लवके या पानामध्ये असतात म्हणून ते प्रकाश संश्लेषण करू शकतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, बरोबर. तर हरित लवकांमुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात आणि म्हणून वनस्पती पेशी प्राणी पेशीपेक्षा थोडी वेगळी ठरते. तर पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती असे म्हणतात, बरोबर. तर या वनस्पती हरितद्रव्यांच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्या स्वयंपोषी आहेत असं आपण सांगू शकतो, बरोबर. परंतु जे प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही ते काय झाले, परपोषी. तर वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सजीवांना अन्न म्हणून बघत असतात. अन्न म्हणून, अन्नाचा स्रोत म्हणून जे वनस्पती आहेत ते इतर सजीवांचा अन्नाचा स्रोत म्हणून आपण बघत असतो, बरोबर. आणि म्हणून आपण बघतो की आपण बऱ्याचदा तुम्ही समजा एखादा भाजीपाला असेल, फळं असतील, तर हे काय झाले, सर्व आपल्या अन्नाचे स्रोत, कारण की आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. तर या गोष्टी आपण या अगोदर बघितलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण या वनस्पतींचा
वर्गीकरणाचा आधार देखील बघितलेला आहे. तर या वर्गीकरण करण्यासाठी सर्वप्रथम वनस्पतींचे वेगवेगळे अवयव जे आहेत त्यांचा विचार केला जातो. त्यानंतर अन्न ग्रहण करण्याची त्यांची क्षमता, पाणी ग्रहण करण्याची क्षमता, स्वतंत्र ऊती आहेत किंवा नाहीत, म्हणजे अन्न आणि पाणी ग्रहण करण्यासाठी त्या वनस्पतींमध्ये स्वतंत्र अशा ऊती आहेत किंवा नाही, या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. बरोबर. म्हणजे ते वनस्पती स्वतःचं पोषण कसं करतं, तर या सर्व गोष्टींचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. जसं तुम्ही बघता या पहिल्या आकृतीमध्ये वनस्पती बिया धारण करतात किंवा नाही, तर हे तपासून पाहिले जाते. जर बिया धारण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असेल तर त्या बियांचे जे आवरण आहे किंवा नाही, हे बघा, हे आवरण आहे किंवा नाही हे देखील बघितलं जातं. शेवटी या बियांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट हे वेगवेगळे केले जातात. यावरून आपण असं म्हणू शकतो की वनस्पतींचे वर्गीकरण खालील गटानुसार केले जाते. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे की वनस्पतींचे अवयव, त्याचबरोबर ऊती संस्था, त्यानंतर बिया धारण करण्याची क्षमता, बियांवरील फळांचे आवरण, तर बीजपत्रांची संख्या. तर वनस्पतींचं जे काही वर्गीकरण करताना आपण काही लक्षणांचा विचार देखील करत असतो. या गोष्टी आपण या अगोदर बघितलेल्या आहे. ती लक्षणं कोणती, तर बघूया. तर वनस्पतींचे जे काही वनस्पतीचे जे काही उच्च स्तर, म्हणजे जो काही वरचा भाग आहे, या वरच्या भागात फुलं, फळं, बिया या गोष्टी येतात की नाही, या गोष्टी बघितल्या जातात. आणि यावरून त्या वनस्पतींना बीजपत्री आणि अबीजपत्री या 2 गटांमध्ये त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि ही गोष्ट या अगोदर आपण अभ्यासलेली आहे. तसेच जे बीज आहेत, म्हणजे ज्या बिया आहेत, ते त्या बिया या आवरणात आहे की नाही हे देखील बघितलं जातं. म्हणजे त्या बिया झाकलेल्या आहेत, त्यांना कव्हर आहे की नाही यांचा अभ्यास केला जातो. आणि यावरून जर फळे म्हणजे बिया या फळांच्या आवरणात असतील तर त्यांना आवृत्तबीजी, आणि आवरणात नसतील तर त्यांना अनावृत्तबीजी असं देखील म्हटलं जातं. आवृत्तबीजी आणि अवृत्त. आणि या बीजांमध्ये असणाऱ्या ज्या बीजपत्रांच्या संख्येवरून आपण एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री या पद्धतीने त्यांचं वर्गीकरण केलं जातं. तर स्क्रीनवर एक शास्त्रज्ञ दाखवलेले आहेत, त्यांचं नाव आहे एचर. तर या एचर नावाच्या शास्त्रज्ञांनी, वनस्पती शास्त्रज्ञ हे होते, यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टींचे 2 उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केलं. त्यानुसार त्यांनी 2 वेगवेगळ्या भागांमध्ये वर्गीकरण केलं, त्यामध्ये अबीजपत्री आणि बीजपत्री. तर या 2 वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण केले. तर आपण बघू शकतो की या तक्त्यावरून वनस्पतींचं वर्गीकरण कसं झालं, तर आपण ते सहज बघू शकतो. तर वनस्पती सृष्टी ही अबीजपत्री म्हणजे अपुष्प वनस्पती, म्हणजे फुलं न येणाऱ्या वनस्पती. त्याचबरोबर बीजपत्री वनस्पती म्हणजे सपुष्प वनस्पती, म्हणजे यांच्यामध्ये फुलं येतात. अबीजपत्री वनस्पतींमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि बीजपत्रीमध्ये अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी. अनावृत्तबीजी म्हणजे याच्यामध्ये बी फळाच्या आवरणात नसते. या अनावृत्तबीजीमध्ये बी फळाच्या आवरणात नसते. तर आवृत्तबीजी यामध्ये बीज फळाच्या आवरणात, आवृत्तबीजी यामध्ये बीज फळाच्या आवरणात असते. त्याचबरोबर अबीजपत्रीमध्ये थॅलोफायटा हा 3 वेगवेगळ्या गटात विभागला गेलेला आहे, शेवाळ, कवक आणि जीवाणू. आणि आवृत्तबीजी याचं देखील 2 वेगवेगळ्या भागामध्ये वर्गीकरण झालेलं आहे, म्हणजे द्विबीजपत्री
आणि द्विजपत्री आणि एकबीजपत्री. द्विजपत्री यामध्ये द्विदल वनस्पती असतात. द्विजपत्री म्हणजे दोन म्हणजे द्विदल वनस्पती असतात. एकबीजपत्री म्हणजे एकदल वनस्पती त्या असतात. तर या तक्त्यावरून आपल्या लक्षात असे आले होते की अपुष्प वनस्पती म्हणजे ज्यांना फुलं येत नाही ते सर्व अबीजपत्री वनस्पती आहेत, आणि सपुष्प वनस्पती म्हणजे ज्यांना फुलं येतात तर ते सर्व बीजपत्री वनस्पती आहेत. तर यावरून आपण वर्गीकरण केले तर अबीजपत्री यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांचा समावेश होतो. तर बीजपत्री म्हणजे सपुष्प वनस्पतींमध्ये अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे दोन गटामध्ये वर्गीकरण होते. यातील आवृत्तबीजीमध्ये एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री या पद्धतीने त्यांचं वर्गीकरण झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत. या अगोदर जे आपण बघितलेलंच आहे उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती. तर विद्यार्थी मित्रांनो, उपसृष्टीमध्ये असणारे जे काही अबीजपत्री वनस्पती आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे अबीजपत्री वनस्पती म्हणजे अपुष्प, ज्यांना फुलं येत नाही आणि ज्यांना बिया येत नाही. तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे अबीजपत्री वनस्पती म्हणजे अपुष्प वनस्पती ज्यांना फुलं येत नाही आणि ज्यांना बिया देखील येत नाही. बरोबर. आपण बघतो की एखाद्या तलावामध्ये, नदीमध्ये काय दिसतं आपल्याला, हिरवं रंगाचं साचलेलं पाणी दिसतं. आणि त्या पाण्यामध्ये इथं बघा, मी तुम्हाला ते हिरवट रंगाचं पाणी घेतलेलं आहे एका कटोरीमध्ये, आणि त्या कटोरीमध्ये ते पाणी घेतलं म्हणजे ते हिरवट रंगाचं का दिसतं, कारण की त्याच्यामध्ये शेवाळ असतं. कारण की त्याच्यामध्ये काय असतं, शेवाळ. आणि ते तंतू असतात, शेवाळाचे तंतू असतात. ते तंतू आपण काय करायचे आहे, घ्यायचे आहे, आणि इथं दाखवलेल्या पांढऱ्या रंगाची जी काही डिश आहे त्या डिशमध्ये ते तंतू आपण ठेवायचे आहे. आणि त्याच्यामधील काही तंतू आपण काय करतो, काचपट्टीवर घेतो, आणि काचपट्टीवर घेतल्यानंतर ते पसरवायचे, आणि नंतर ती काचपट्टी आपण सूक्ष्मदर्शिका खाली बघितली असता तर त्यामध्ये आपल्याला काय दिसत असतं, तर त्या सरळ तंतू असलेल्या पेशीमध्ये हिरव्या रंगाच्या नागमोडी रेषांसारखी आपल्याला हरित लवके दिसतात. तर हरित लवके म्हणजे काय हे तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश की आपण फक्त झाडावरच हरित लवके असतात असं नाही, तर जी काही हिरव्या रंगाची वनस्पती आपल्याला दिसते त्या सर्वांमध्ये हरित लवके असतात, आणि ती जमिनीवर असो अथवा पाण्यामध्ये असो. आणि हरित लवकांचा उपयोग वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करण्यासाठी करतात. ही गोष्ट या अगोदर आपल्याला माहीतच आहे. तर ही जी काही हरित लवके आहेत तर ही हरित लवके आपल्याला दिसतात, आणि ही जी काही पाण्यामधील वनस्पती आहे, या पाण्यामधील वनस्पतीला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे जे संपूर्ण जगामध्ये याच नावाने त्याला ओळखलं जातं. त्याचं नाव आहे स्पायरोगायरा. त्या वनस्पतीला म्हटलेलं आहे स्पायरोगायरा. तर ही शेवाळवर्गीय वनस्पती आपण बघितली. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे एक शास्त्रज्ञ ज्यांचं नाव आहे रॉबर्ट विटाकर. तर या शास्त्रज्ञांनी काय केलं की जी काही अबीजपत्री या गटातील थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा असं 3 गटांमध्ये विभाजन केलेलं आहे. 3 गटामध्ये अबीजपत्री काय केल्या, वनस्पती विभागून टाकल्या. म्हणजे अबीजपत्री हा जो काही वनस्पतींचा एक वेगळा गट आहे त्या गटाचं अजून 3 वेगवेगळ्या उपभागांमध्ये काय केलं, विभाजन केलं. आणि नंतर आपण बघितलं की जे काही थॅलोफायटा नावाच्या ज्या काही वनस्पती आहेत तर यांची जी काही रचना आहे ती अतिशय साधी आहे, अतिशय साधी आहे. आणि या ज्या वनस्पती आहे त्या एकपेशीय आहेत आणि बहुपेशीय देखील आहेत.
दोघं पद्धतीचे आहेत, बहुपेशीय देखील आहेत आणि एकपेशीय देखील आहेत. तर जर या वनस्पती बहुपेशीय असल्या तर अनेक पेशी एकत्र येऊन त्यांची वसाहत बनत असते. म्हणजे त्या एकत्र येतात आणि फार मोठ्या प्रमाणावर काय होत असतात, त्या वनस्पती या आपलं जाळं तयार करत असतात आणि या या एका पुढे एक जोडल्या जाऊन तंतुमयी जाळं असं तयार करतात आणि या वनस्पती मूळ, खोड आणि पान या पद्धतीचे त्यांना अवयव नसतात. मूळ, खोड, पान या पद्धतीचे त्यांना अवयव नसतात, बरोबर. आणि या तंतुमय असतात. तर या वनस्पतींना तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे, या वनस्पतींना मूळ नसते, खोड नसते आणि पान देखील नसते, असे कोणतेही अवयव नसतात. तर या गटातील ज्या वनस्पती आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला कुठं आढळतात, तर त्या पाण्यामध्ये आढळत असतात. तर तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे की ज्या थॅलोफायटा गटाच्या वनस्पती आहे, या वनस्पतींमध्ये शैवाल, कवक आणि जीवाणू यांचा समावेश होत असतो. यांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. तर जो काही शेवाळ असतो, तर या शेवाळमध्ये मूळ, खोड, पाने, फुले असे कोणतेही विशिष्ट अवयव नसतात आणि हिरव्या द्रव्यामुळे त्या स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या गटामध्ये मोडल्या जातात आणि म्हणून त्यांना शेवाळ असं म्हणतात. बघा आता नंबर दाखवलेला आहे. या पद्धतीने पाण्यावर हिरव्या रंगाचा थर असतो आणि म्हणून त्याला आपण शेवाळ असं म्हणत असतो. तुम्हाला केव्हाचा मी उल्लेख केला होता की या वनस्पतींना स्पायरोगायरा असं म्हणतात, शेवाळवर्गीय वनस्पती. ही बघा आकृती, स्पायरोगायराची आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. तर या शेवाळामध्ये एक पेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक आणि मोठ्या आकाराची शेवाळ देखील आपल्याला आढळत असतात. ठीक आहे. आणि जी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहे, याच्यामध्ये स्पायरोगायरा, युरोथ्रिलिक, उल्वा, सार्गॅसम, तर या पद्धतीच्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत. काही शेवाळाच्या ज्या काही प्रजाती आहेत त्या गोड्या पाण्यात, तर काही खाऱ्या पाण्यामध्ये देखील आढळतात सर्वत्र, बरोबर. आणि हरित लवक असल्याने ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तर हे बघा, स्पायरोगायरा आहे, युलोथ्रिक्स आहे, उल्वा आहे, सर्गॅसम आहे. ही सर्व अशी उदाहरणं आहेत. सर्व वनस्पती या अतिशय मऊ आणि तंतुमय आहेत आणि यातील काही वनस्पती आपल्याला गोड्या पाण्यात आणि खाऱ्या पाण्यामध्ये पण आढळतात. हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं, यापूर्वी आपण याचा अभ्यास केलेला आहे. तर आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात की ज्या काही कवक गटाच्या वनस्पती आहेत त्या काय आहेत, मृतोपजीवी असतात. त्यांना आपण क्षोपजीवी असं पण म्हणतो. म्हणजे मृत पावलेल्या वनस्पतींच्या अवयवांवर आणि प्राण्यांच्या मृत पावलेल्या शरीरावर आणि वनस्पतींच्या मृत पावलेल्या शरीरावर हे कवकवर्गीय वनस्पती स्वतःचं पोषण प्राणी यांना ते काय करत असतात, त्यांना अन्न म्हणून त्यांचा वापर करत असतात आणि ते त्यांच्यावर स्वतःची जी काही अन्नाची गरज आहे ती भागवत असतात. आणि यांच्यामध्ये हरित लवके नसतात. बघा, हरित लवक नसल्यामुळे या ज्या वनस्पती आहेत त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात नाही. कोणत्या वनस्पती? कवकवर्गीय वनस्पती. आपण थॅलोफायटामध्ये कवकवर्गीय वनस्पती बघत आहोत. तर या मृतोपजीवी आहेत, यांच्यामध्ये हरित लवके नसतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, म्हणून या वनस्पती परपोषी ठरतात. म्हणून या काय ठरतात? परपोषी ठरतात, कारण की त्या दुसऱ्यांवर आधारित असतात. या कुठेही आढळतात. म्हणजे जिथं ओली जागा दिसली त्या ओल्या जागेवर आणि जिथं कार्बनी पदार्थ असतील तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी या वनस्पती वाढत असतात. तर तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवलेलं आहे बघा, बुरशी, म्युकर, ठीक आहे, किण्व, भूछत्रे, पेनिसिलियम, ही जी काही उदाहरणं आहेत ही सर्व उदाहरणं या कवक वर्गाची उदाहरणं आहेत. ठीक आहे. आणि ही सर्व उदाहरणं आपल्याला हे दाखवत असतात
या सर्व वनस्पती कवकवर्गीय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, थॅलोफायटा या गटाचा आपण या अगोदर अभ्यास केला आणि आता परत एकदा आपण थॅलोफायटा गट देखील बघितला. यानंतर आपण थोडक्यामध्ये ब्रायोफायटा गटाकडे आता लक्ष केंद्रित करूया. तर या ब्रायोफायटा गटातील वनस्पतींची देखील आपण माहिती घेऊया. पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलंच आहे की जुन्या आणि ओलसर ज्या काही भिंती असतात त्या भिंतींवर वेगवेगळ्या ठिकाणी जिथं ओली जागा असते त्या ओल्या जागेवर हिरवागार मऊ असा गालिचा आपल्याला पसरताना दिसतो. तर तो गालिचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतो. एखाद्या ठिकाणी विटांवर दिसतो, एखाद्या ठिकाणी खडकांवर दिसतो. जिथं ओलसर जागा दिसली तिथं हा गालिचा पसरलेला आपल्याला दिसत असतोच, बरोबर. तर हा जो काही गालिचा आहे त्या गालिच्याला बघितलं असतं, या गालिच्याच्या जो गालिचा आहे, हा हिरव्या रंगाचा जो काही गालिचा आहे जो आपण कुठेही पसरलेला दिसतो, तर हा जर याचं निरीक्षण आपण जर केलं तर आपल्याला काय दिसणार, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार की या वनस्पती फार नाजूक आहेत. कशा आहेत? नाजूक. आणि त्या नाजूक तर आहेतच, परंतु त्यांना मुळं नाहीत. त्यांना मुळं देखील नाहीत. बघा, त्यांना खरी मुळं नाहीत, खोड नाही, पानं नाही, परंतु या मुळांसारखे अवयव असतात. हे बघा, हे मुळांसारखे अवयव आहे आणि या अवयवांना मुलाभ असं म्हणतात. काय म्हणतात? मुलाभ असं म्हणतात. तर या गटातील ज्या काही वनस्पती आहे, तर या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हटलं जाते. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे देखील म्हटले जाते, कारण की या वनस्पती नेहमी ओलसर जागेमध्येच वाढत असतात. परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज असते आणि या वनस्पती जमिनीच्या आधारे वाढतात. कशाच्या आधारे वाढतात? जमिनीच्या. किंवा त्यांना छोटेसे असे खोड किंवा बारीक पानं असतात. जसं मी तुम्हाला या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, त्यांना छोटेसे खोड या पद्धतीचे किंवा असे पानं असतात. या वनस्पती निम्नस्तरीय बहुपेशीय आणि स्वयंपोषी अशा असतात. तर याच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. हे बघा, हे बीजाणू निर्मितीने प्रजनन होते आणि या वनस्पतींची रचना चपटी आणि रिबिन सारखी असते. यांच्यात पाणी आणि अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट अशा ऊती नसतात. तर यांच्यामध्ये मॉस, ज्याला फुनेरिया म्हणतात, मर्केशिया, अँथॉसिरॉस आणि रिक्सिया, ज्या काही स्क्रीनवर दाखवलेल्या वनस्पती आहे, ही सर्व या ब्रायोफायटा गटातील वनस्पतींची उदाहरणे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बऱ्याच ठिकाणी एक वनस्पती पाहिली असेल, नेचे नावाची वनस्पती आहे. तर त्याला शोभेची वनस्पती देखील म्हणून बरेच लोक त्याचा उपयोग करतात. बघा, या प्रकाराची ही वनस्पती दिसते, नेचे म्हणतात तिला. ही बघा, इथं दाखवत आहे, बरोबर. या प्रकाराची वनस्पती तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितली असेल. तर ही जी काही वनस्पती आहे, या वनस्पतींच्या पानांचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या पानांच्या खाली आपल्याला या प्रकाराचे पुंज दिसतात. यालाच पर्णिकेतील बीजाणुधाती पुंज असं म्हणतात. पर्णिकेतील बीजाणुधाती पुंज असं म्हणतात. तर अबीजपत्रीतील सर्वात प्रगत व पृथ्वीवरील पहिली संवहनी संस्था या गटातील वनस्पतींची ही ओळख आहे, बरोबर. तर टेरिडोफायटा गटातील वनस्पतीमध्ये जी काही मुळं आहेत, खोड, पानं हे स्पष्ट अवयव दिसतात. टेरिडोफायटा गटामधील वनस्पतींमध्ये मूळ, खोड आणि पान, जे स्क्रीनवर दाखवलेलं आहे, मूळ, खोड आणि पान ही सर्व ठळकपणे दिसतात. ठीक आहे. त्याचबरोबर पाणी आणि अन्नवहनासाठी बघा, या वनस्पतींमध्ये ही ती वनस्पती आहे नेचे, ज्याला शोभेची वनस्पती
आपल्या मुंबईमध्ये देखील बऱ्याचशा घरांच्या बाहेर ही नेचे वनस्पती शोभेची वनस्पती म्हणून लावलेली असते. तर या वनस्पतींमध्ये पाणी व अन्न वाहनासाठी स्वतंत्र उती असतात. पाणी आणि अन्न वाहनासाठी काय असतात? स्वतंत्र उती असतात. त्याचबरोबर या वनस्पतींमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात. मात्र यांना फुलं आणि फळे येत नाही. परंतु या पानाच्या हे जे काही पान आहे, या पानाच्या मागील बाजूस तयार होणारे जे काही बीजाणू आहे, त्या बीजाणूद्वारे त्यांचे काय होत असते? प्रजनन होते. त्यांचे प्रजनन होत असते. तर हे बघा, पानांच्या खालच्या बाजूला या प्रकारे पिवळ्या रंगाचे काय दिसतात? आपल्याला बीजाणू दिसतात आणि यांच्यामध्ये प्रजनन होत असतं. तर बघा आता तुम्हाला आता वेगवेगळी उदाहरणं दाखवत आहे. हे बघा, फर्न्स म्हणजे ज्याला आपण नेफ्रोलिपिस असं म्हणतो. तर हे जे काही नेफ्रोलिपिस आहे, हेच ते झाड आहे की बऱ्याचशा ठिकाणी शोभेचं झाड म्हणून देखील वापरलं जातो. नंतर आहे मार्सेलिया, नंतर आहे टेरिस, नंतर एडिएंटम, इक्विसिटम, सिलियाजिनेला, लायकोपोडियम, ही जी काही वनस्पती आहे, या वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होत असते. तसेच या वनस्पतींमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. या वनस्पतींमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतींचा अभ्यास केलेला आहे. या वनस्पतींची जी काही शरीर रचना आहे, या शरीर रचनेमध्ये कोणकोणते फरक आहेत ते देखील आपण अभ्यासलेले आहे. आणि आपल्याला असं दिसून येते की काही बाबतीत यांच्यामध्ये आपल्याला समानता दिसून येते. तर त्या समानता कोणत्या आहेत बघा आता. या सर्व वनस्पतींना पाण्याची गरज भासते. हे आपण या अगोदर अभ्यासलेलं आहे. या सर्व वनस्पतींना काय असते? पाण्याची गरज भासते. आणि या तिन्ही गटातील वनस्पतींना कशाची गरज असते? पाण्याची गरज असते. बघा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तिघ गटातील वनस्पतींना कशाची गरज असते? या पाण्याची गरज असते. तर त्यांच्या शरीरातील जी काही प्रजनन संस्था आहे ही अप्रकट असते आणि त्यामुळे त्यांना अबीजपत्री वनस्पती असं म्हणतात. म्हणजेच त्यांना आपण अपुष्प वनस्पती असं म्हणतो. नाहीतर त्यांना लपलेली प्रजनन अंगे असणारे वनस्पती असं देखील म्हणतात. तर थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतीमध्ये जे काही प्रजनन आहे ते कशाद्वारे होते? बीजाणूंद्वारे होत असते. कशाद्वारे होत असते? बीजाणूंद्वारे होत असते. तर या वनस्पतींच्या बाबतीत आढळून येणारी ही सर्वात महत्वाची समानता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर जो काही झालेला भाग आहे त्यामध्ये आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या सर्व गटातील वनस्पती कशा पद्धतीने आहे याचा अभ्यास केला. आणि आजचा जो भाग आहे उपसृष्टी, ज्याला आपण बीजपत्री वनस्पती असं म्हटलेलं आहे. तर आता आपण उपसृष्टी, बीजपत्री वनस्पती या गटाविषयी उपसृष्टी, बीजपत्री वनस्पती. तर उपसृष्टीमधील ज्या काही बीजपत्री या गटातील वनस्पती आहे, म्हणजे बीजपत्री म्हणजे त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं की ज्यांच्यामध्ये काय आहेत? बिया आहेत. तर या बीजपत्री या गटातील वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट अशा उती असतात. विशिष्ट अशा काय असतात? उती असतात. आणि या उती काय करत असतात? तर बिया तयार करत असतात. काय करत असतात? बिया तयार करत असतात. तर तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे इथं या पद्धतीने या काय करत असतात? प्रजननासाठी त्यांना विशिष्ट उती असतात, त्या बिया तयार करत असतात. या उती
या वनस्पती बिया तयार करतात, म्हणून यांना बीजपत्री असं म्हणण्यात येतं, असं त्यांना संबोधलं जातं. म्हणजे यांना बिया येतात म्हणून त्यांना काय सांगितलं जातं, बीजपत्री वनस्पती असं म्हणतात. तर या वनस्पतींमध्ये प्रजनन प्रक्रियेनंतर काय होत असतात, बिया तयार होत असतात. तुम्ही बघू शकता की या पद्धतीने बिया तयार होत असतात. आणि या बिया केव्हा तयार होतात, प्रजनन प्रक्रियेनंतर. आणि त्यामध्ये आपल्याला भ्रूण व अन्न संचय देखील केला जातो. म्हणजे या बियांच्या अवतीभवती काय असतं, जे काही आवरण असतं त्याला आपण अन्न म्हणून खात असतो. तर या बियांमध्ये या वनस्पती अन्न संचय करतात आणि त्याचा म्हणजे त्याच बिया नंतर आपण जेव्हा बघतो की त्या जेव्हा रुजतात, आणि त्यावेळी काय होत असतं, तर भ्रूणाच्या वाढीसाठी त्या बियामधील अन्नाचा वापर करत असतात. काय करत असतात, त्या भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर करतात. आणि या बिया फळांमध्ये झाकलेल्या असतात, बियांचा वापर या बिया फळांमध्ये झाकलेल्या नसतात. तुमच्या समोर मी स्क्रीनवर ऍपल आणि काजू ही दोन उदाहरणं दाखवलेले. ऍपल मध्ये सफरचंदामध्ये बिया झाकलेल्या असतात, तर काजूमध्ये बिया झाकलेल्या नसतात, त्या फळाच्या बाहेरच्या भागामध्ये असतात. यावरून वनस्पतींचे दोन वेगवेगळ्या गटामध्ये विभाजन होते. तर पहिला आहे अनावृत्तबीजी आणि दुसरा आहे आवृत्तबीजी. तर वनस्पतींचं असं दोन गटांमध्ये विभाजन केलं जातं, अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी. तर सर्वप्रथम आपण जे काही अनावृत्तबीजी आहे, या अनावृत्तबीजी वनस्पती बघूया. तर या अनावृत्तबीजी वनस्पती ज्या आहेत, या अनावृत्तबीजी वनस्पती आपण बघतो की बऱ्याचशा वनस्पती आपण बागेमध्ये बघतो. तर अनावृत्तबीजी वनस्पती बघायच्या असतील तर त्या शोभेच्या जास्त आहेत आणि त्या आपल्याला बागे वगैरेमध्ये दिसतात. तर या वनस्पतींमध्ये सायकस वृक्ष आहे, परत हे बघा इथं ख्रिसमस ट्री दाखवलेला आहे, हे देखील अनावृत्तबीजीचं एक उत्तम उदाहरण आहे. परत हे बघा जास्वंदाचं फूल आहे, म्हणजे जास्वंदाचं झाड आहे, लिलीचं झाड असतं, रोप असतं. तर अशा ज्या काही वनस्पती आपण बागेमध्ये पाहत असतो, बरोबर. तर ही वेगवेगळी उदाहरणं कशाची आहे, अनावृत्तबीजी वनस्पतींची आहे, बरोबर. तर या वनस्पतींमध्ये आपल्याला काय दिसतं, तर विद्यार्थी मित्रांनो, या जास्वंदाच्या वनस्पती जर आपण निरीक्षण केलं तर या वनस्पतींमध्ये आपल्याला जास्वंदीला फूल आलेलं दिसतं. तर सायकस नावाची जी काही वनस्पती आहे तिची पानं, हे बघा, ही सायकस नावाची वनस्पती आहे, तिची पानं कशी असतात, सुईसारखी असतात, सुईसारखी अणकुचीदार असतात. म्हणजे या प्रकारच्या, या आकाराची त्यांची पानं असतात. तर तुम्ही बघितलं की या वनस्पतींचा जो आकार आहे तो शंकूसारखा दिसतो. म्हणजे एका प्रकारे त्रिकोणी असा आकार असतो, शंकूसारखा त्यांचा आकार असतो. तर या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, आपण याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. फक्त आपल्याला आता त्या बीजपत्री वनस्पती आहेत, अनावृत्त बीजी वनस्पती आहेत, याचा अभ्यास करायचा आहे, कारण की या अगोदर आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर समशीतोष्ण वातावरणामध्ये या वनस्पती आढळत असतात. समशीतोष्ण वातावरणामध्ये या वनस्पती आढळत असतात आणि या वनस्पती समशीतोष्ण वातावरणामध्ये आढळतात. आणि म्हणजे सूचीपर्णी नावाचे जे काही वृक्ष आहेत ते फार उंच वाढतात. बघा इथं फार उंच वाढलेले वृक्ष तुम्हाला मी या फोटोमध्ये दाखवलेले आहे. तर हे वृक्ष, यांना सूचीपर्णी वृक्ष असे देखील म्हणतात. तर हे वृक्ष अनावृत्त बीजगटातील वनस्पती म्हणून ओळखले जातात. हे नेहमी हिरवेगार असतात, त्यांना आपण सदाहरित असं म्हणतो. म्हणजेच कोणत्याही ऋतूमध्ये या वनस्पती कशा असतात, हिरव्यागार असतात. म्हणजे त्यांची हिरवळ कधीही जात नाही, सर्व ऋतूंमध्ये त्या हिरव्याच दिसतात. तर या वनस्पती फार जास्त वर्ष टिकतात.
म्हणजे यांचा जो काही जगण्याचा कालावधी आहे तो देखील जास्त आहे. त्या काष्टमय असतात. काष्टमय म्हणजे त्यांचं जे काही खोड आहे ते खोड कसं आहे, भक्कम, म्हणजे ज्याचं त्या झाडाचं लाकूड आहे ते देखील कसं असतं, भक्कम असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, खोडाला फांद्या नसतात. या वनस्पती ज्या असतात या वनस्पतींमध्ये नर आणि मादी, बघा इथं नर आणि मादी जी काही फुलं आहेत ती एकाच वनस्पतीमध्ये येत असतात. आपण बघितलेलं आहे नर आणि मादा हे सजीव सृष्टीमध्ये कधीही वेगवेगळे असतात, परंतु अनावृत्तबीजी वनस्पतींमध्ये नर आणि मादा फुलं जी असतात ती एकाच वनस्पतीमध्ये एकाच झाडावर वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येत असतात, वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येत. आणि खोडाला आपण बघितलं की नर आणि मादा ज्या काही फुलं आहेत ते वेगवेगळ्या म्हणजे फांद्यांवर येतात. तर या वनस्पतींच्या ज्या काही बियांवर आवरण नसतं. हे बघा इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, इथं बिया आहेत ज्या ऑरेंज रंगाच्या दिसत आहेत, त्या बिया आहेत त्यांच्यावर काय आहे, आवरण नाही, म्हणजे त्या बिया एकदम मोकळ्या झालेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि यांना जे काही फळे आहे ते फळे येत नाही, फक्त बिया येतात. फळे येत नाही, फक्त बिया येतात, म्हणून यांना अनावृत्त बीजी वनस्पती असं म्हणतात. अनावृत्त बीजी ज्या वनस्पती आहे या अनावृत्त बीजी शब्दाची जर आपण फोड केली तर त्याला इंग्रजीमध्ये जिम्नोस्पर्म असं म्हणतात. जिम्नोस्पर्म असं म्हणतात. बघा इथं मी तुम्हाला त्या शब्दाची फोड करून दाखवलेली आहे. तर अनावृत्त बीजी ज्याला आपण जिम्नोस्पर्म असं म्हणतो, तर जिम्नो म्हणजे न झाकलेले. जिम्नो म्हणजे काय आहे, न झाकलेले. जिम्नो म्हणजे न झाकलेले. स्पर्म याचा अर्थ आहे बीज. ठीक आहे. तर अनावृत्त बीजी वनस्पती या सपुष्प म्हणजे ज्यांच्यामध्ये फूल येत असतं, सपुष्प असतात, यांच्यामध्ये काय असतं, हे जे काही फूल आहे ते ही फुलं येत असतात. आणि या फुलांमध्ये परागकोश व बीजांडे असतात. बघा या फुलांमध्ये काय दिसतात तुम्हाला, परागकोश आणि बीजांडे दिसत असतात. अनावृत्त बीजी वनस्पती या सपुष्प म्हणजेच यांच्यामध्ये फूल येते आणि या फुलांमध्ये परागकोश आणि बीजांडे असतात. तर या वनस्पतींची जी काही पाने आहेत ते बीजाणुपत्रात रूपांतरित होत असतात. तर लघु बीजाणुपत्रावर काय असतात, ती बीजांडे असतात, जी मी तुम्हाला याच्या अगोदर दाखवली. ही बघा, ही बीजांडे असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही उदाहरणं जे आपण याच्या अगोदर बघितलं त्याच्यामध्ये सायकस आहे, ख्रिसमस ट्री आहे, परत मोरपंखी तुम्हाला माहिती आहे की ते मोरपंखीचं झाड असतं, मोराच्या पिसाऱ्यासारखं त्याचं पानं दिसत असतात. तर ते देखील शोभेचं झाड आहे, बऱ्याचशा गार्डन्स मध्ये तुम्ही बघितलेलं आहे. त्याला थुजा देखील म्हणतात. तर या पद्धतीची जी काही झाडं आहेत ही या झाडांची अनावृत्त बीजीची उदाहरणं आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण अनावृत्तबीजी या वनस्पतींचा अभ्यास केला. यानंतर आपण आवृत्तबीजी वनस्पती यांचा अभ्यास करणार आहोत. तर आवृत्तबीजी वनस्पती त्यांना एंजिओस्पर्म असं देखील म्हणतात. या शब्दाची फोड एंजिओ म्हणजे कवर, आवरण म्हणतो, आणि स्पर्म म्हणजे बी. तर या पद्धतीने या शब्दाची फोड झालेली आहे. आवृत्तबीजी वनस्पतींना एंजिओस्पर्म असं म्हणतात. या वनस्पती मध्ये फुलं हे प्रजननाचं अवयव म्हणून काय करतं, फुलांचं रूपांतर फळांमध्ये होतं आणि या फळांच्या आत बिया तयार होतात आणि या बियांवर आवरण असते. तर या बिया सहजपणे यांचे दोन भाग होतात. जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, या फळांमध्ये बिया असतात आणि या बियांचे काय होतात, दोन भाग होत असतात. तर ज्या बियांचे दोन भाग होतात त्यांना द्विजपत्री वनस्पती असं म्हणतात, त्या फळांना आणि त्या बियांना. आणि ज्या बियांचे दोन भाग होत नाही त्यांना एक बीजपत्री वनस्पती असे म्हणतात.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही उदाहरणं घेत आहोत द्विजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पतींची. तर तुम्हाला मी द्विजपत्री वनस्पतींमध्ये मोहरीचं उदाहरण दिलेलं आहे. तर या मोहरीचं जी काही बी असते ती 2 बीजपत्री असते. त्याचं 2 भागामध्ये म्हणजे ते 2 भाग होतात, 2 सुटे भाग होतात सारखे समान. आणि मुळं जी असतात ती ठळक असतात, त्यांना सोटमूळ म्हणतात. खोड मजबूत असते आणि त्याचबरोबर पान जे असतात ते जाळीदार असते, त्याला शिरोवाहिन्या असतात आणि फुलं जे असतात ते 4 ते 5 भागांनी विभागलेलं असतं. फुल जे असतं ते 4-5 भागांनी विभागलेलं असतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, एक बीजपत्री वनस्पती ज्या आहेत, या एक बीजपत्री वनस्पतींमध्ये बी एक बीजपत्री असते. मूळ जे असते ते तंतुमुळे असतात आणि खोड जे असते ते पोकळ असते. त्याचबरोबर याची जी काही उदाहरणं आहेत ती बघा, केळी आहे, परत कांदा आहे. यासारखे जे पान असतात ते देखील त्यांच्यामध्ये समांतर शिरोवाहिन्या असतात आणि जी फुलं असतात ती 3 किंवा 4 पटीत विभागलेली असतात, म्हणजे त्रिभागी असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण आवृत्तबीजी वनस्पती ज्याला अँजिओस्पर्म असं म्हणतात याचा देखील अभ्यास केलेला आहे. धन्यवाद. थँक यू.